नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. अर्जुन आणि सायली दोघंही रूममध्ये असताना अर्जुन विचार करू लागतो की मिसेस सायली बहुतेक परत आश्रमाबद्दल विचारणार. त्या झोपेपर्यंत स्टडीमध्येच असलेलं बरं. तेवढ्यातच सायली म्हणते की सर तुम्हाला एक विचारू. अर्जुन म्हणतो की मला माहिती आहे तुम्हाला उषांबद्दल सांगायचं आहे, परंतु आपण ते नंतर बोलूयात, मला स्टडी करायचं आहे. आणि आता तुम्ही किती दिवस त्याबद्दल कंप्लेंट करत राहणार आहे माझ्याकडे. सायली म्हणते की सर पण मला त्याबद्दल बोलायचंच नाही आहे, मला दुसरं काहीतरी बोलायचं आहे. अर्जुन म्हणतो की बोला. सायली म्हणते की तुम्ही जरा असं लॅपटॉप घेऊन उभं राहिलं तर तुमच्यासोबत कोण बोलणार, जरा खाली बसा ना. अर्जुन म्हणतो की नाही, तुम्हाला जे बोलायचं ते बोला. सायली म्हणते की सर मगाशी खाली सगळ्यांनी बघितले की तुमच्या मोबाईलमध्ये माझं नाव CW म्हणून दिसत होतं. तुम्ही तर सगळ्यांना असं सांगितलं की CW म्हणजे क्यूट वाईफ, पण खरं तर तसं नसेल ना सर. तुम्ही मला क्यूट वाईफ का म्हणाल. सर मला सांगा ना की CWचा फुल फॉर्म काय आहे. माफ करा मित्रांनो, पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. स्टार प्रवाहावरील सर्व मालिका तुम्हाला आमच्या चॅनलवर बघायला मिळतील. धन्यवाद. अर्जुन म्हणतो की तुम्हाला माझ्याशी याबद्दल बोलायचं होतं. सायली म्हणते की हो, सांगा ना मला की CWचा अर्थ काय. अर्जुन म्हणतो की कॉन्ट्रॅक्ट वाईफ. आपल्या दोघांचं जे रिलेशन आहे तेच मी माझ्या फोनमध्ये तुमचं नाव म्हणून सेव्ह केलं आहे. मी खाली कोणालाच याचा फुल फॉर्म कळू दिला नाही, पण CWचा खरा फुल फॉर्म हाच आहे, कॉन्ट्रॅक्ट वाईफ. समजलं तुम्हाला. त्यावर सायली मान डोलावते. अर्जुन तिथून निघून जातो. तर इकडे साक्षी रिसॉर्टच्या डिझाईन बघत असते आणि ती म्हणत असते की हे किती छान आहे, माझे रिसॉर्टसुद्धा असंच दिसणार. साक्षी विचार करत असते की रिसॉर्ट तर आता हातात आलं आहे, पण आता ह्या अर्जुनने सेल इन्व्हेस्टिगेट करायला नको, चैतन्यकडून अंदाज घेतला पाहिजे. साक्षी लगेचच चैतन्याला फोन करते तेव्हा चैतन्य झोपलेला असतो. साक्षीने फोन केल्यावर चैतन्य म्हणतो की हॅलो कोण. साक्षी म्हणते की सकाळी ज्या मुलीला आय लव्ह यू म्हणतोस, रात्री त्या मुलीचा नंबर डिलीट करून टाकतोस का. चैतन्य म्हणतो की नाही ग साक्षी बोल ना. साक्षी म्हणते की काय बोल, आणि तू झोपलायस का रे, तू किती अनरोमॅन्टिक आहेस, मला इथे तुझी एवढी आठवण येते आणि तू तिथे झोपलायस. चैतन्य म्हणतो की हो बोल ना. साक्षी म्हणते की तुमचे वर्क आवर किती टॉक्झिक असतात रे, बघ ना तुझी झोपसुद्धा कंप्लीट होत नाही आहे. सध्या कोणत्या केसवर एवढं काम करतोयस तू. चैतन्य म्हणतो की सगळ्याच. साक्षी म्हणते की वात्सल्य आश्रम मर्डर केस तुला खूप थकवणार आहे ना. मी मागे आश्रम सेल झालाय असं ऐकलं होतं, तो आश्रम कोणीतरी विकत घेतलाय ना. चैतन्य म्हणतो की हो. साक्षी म्हणते की कोणी विकत घेतला माहिती आहे तुला. चैतन्य झोपेत असतो आणि तो पुन्हा होच म्हणतो. साक्षी म्हणते की कोणी घेतलाय, तुला त्या ओनरचं नाव माहिती आहे. चैतन्य म्हणतो की हो. चैतन्य पूर्णपणे झोपेत असतो, त्यामुळे साक्षीच्या कुठल्याही प्रश्नाचं तो उत्तर देत नाही. साक्षी विचार करते की हा इडियट आता झोपेत आहे म्हटल्यावर याच्याकडून आता कुठलीही उत्तरं मिळणार नाही. तर इकडे राकेश हा कॉलवर बोलत असतो. त्याचवेळी तन्वीचे ड्रेसेस द्यायला एक मुलगी घरी आलेली असते. त्या मुलीला बघून राकेश पटकन फोन ठेवून देतो आणि तिच्याजवळ येतो. सेल्स गर्ल, तुम्ही ड्रेसेस विकता राईट. आणि एक एक झिप खोलून तो ड्रेस बघत असतो आणि म्हणत असतो की वाव खूप छान ड्रेसेस आहेत. राकेश म्हणतो की अनफॉर्च्युनेटली या ड्रेसेसचा मला काहीच गरज नाही आहे, कारण गर्लफ्रेंड नाही आहे ना माझी कोणी. राकेश तिसरा ड्रेस जेव्हा उचकून बघतो तेव्हा म्हणतो की वाव अगं सुंदर दिसेल तुझ्यावर हा, म्हणजे खूप इम्प्रेसिव्ह. राकेश तिला म्हणतो की आय एम सॉरी, माझे मॅनर्स काय आहेत, तुम्ही आतमध्ये या ना, बसा ना. तुम्ही पाणी घेणार. पाणी कशाला, आपण ड्रिंक करूयात. खरं तर तो त्या मुलीला काही बोलूच देत नसतो. राकेश म्हणतो की अगं बाहेर बघ ना किती ऊन आहे, आणि त्या उन्हामध्ये तुझे गाल सो ब्युटिफुल. नागराज त्याच्या मागे येऊन उभा असतो. राकेश तिला म्हणत असतो की आय मीन उन्हामुळे तुमचे गाल लाल झाले ना, लाईक ॲपल. तेव्हा ती मुलगी उभी राहते आणि म्हणते की नाही नाही काही नको, मी फक्त तन्वी किल्लेदार यांना ड्रेसेस द्यायला आली आहे. राकेश म्हणतो की ठीक आहे, अहो पण तुम्ही सरबत तर पिऊ शकता ना, प्लीज बसा ना. नागराज त्याच्या खांद्यावर हात ठेवतो आणि म्हणतो की काय पाजतोयस. राकेश घाबरत म्हणतो की सरबत. नागराज म्हणतो की मी पाजू का तुला सरबत, मस्त गाल लाल लाल होतील तुझे, पाजू तुला सरबत. राकेश म्हणतो की नाही नाही नाही, अहो घरावर माणूस आलं तर आपण माणुसकी म्हणून करतोच ना हे सर्व, फक्त माणुसकी, बाकी काय नाही. नागराज म्हणतो की माणुसकी, चल हो बाजूला. नागराज त्या मुलीला विचारतो की काय आहे तुमचं. त्यावर ती मुलगी सांगते की तन्वी किल्लेदार यांनी आमच्याकडून काही ड्रेसेस ऑर्डर केले होते. नागराज म्हणतो की डिझायनर ड्रेसेस, आणि कितीचे आहे एवढे.
तर ती मुलगी म्हणते की 1 मिनिट, हे बिलसुद्धा तुम्ही त्यांना द्या, आणि ती बिल काढून नागराजकडे देते. नागराज जेव्हा ते बिल उचकून बघतो तेव्हा मोठ्याने बोलतो की 25,000 रुपये. तर इकडे सकाळी सकाळी अर्जुन ऑफिसला जायला निघालेला असतो. अर्जुन म्हणतो की काल मिसेस सायलीनी टॉपिक काढला नव्हता, पण आज आश्रमाचा टॉपिक त्या नक्की काढतील, तो अवॉइडच केलेला बरा. चला आज आपण फटाफट ऑफिसला निघूयात. अर्जुन निघतच असतो तेव्हा सायली तिथे येते. सायली म्हणते की सर तुम्ही ऑफिसला निघालात पण? अर्जुन म्हणतो की हो, वर्कलोड जास्त असतं ना माझं. सायली म्हणते की हो, ते आलंय माझ्या लक्षात, म्हणूनच तर काल आपण आश्रमात जाऊ शकलो नाही ना. सर मी काय म्हणते की सर तुम्हाला जमणारच नसेल तर मी आणि कुसुमताई आश्रमात जाऊन येऊ. अर्जुन म्हणतो की नाही, तुम्ही असं जाऊ शकत नाही, आज जाण्यासाठी तुम्हाला परमिशन लागेल. हे विसरलात का तुम्ही? सायली म्हणते की नाही सर, मी हे कशाला विसरेल. अर्जुन म्हणतो की मग परत परत तुम्ही मला तेच का विचारताय? आश्रमामध्ये 100 मीटरच्या परिसरात कुणालाही जाऊ देत नाही. मला आता पोलीस कमिशनरशी बोलावं लागेल आणि त्यांची परमिशनसुद्धा घ्यावी लागेल. आणि हे बघा, ही सगळी प्रोसिजर होईपर्यंत तुम्ही अजिबात स्वतःहून तिथे जाऊ नका. सायली म्हणते की ठीक आहे सर, तुम्ही सांगितल्याशिवाय मी नाही जाणार. तर इकडे नागराज राकेशला म्हणत असतो की बघितलंस का, 25,000 रुपये, हिचा बापाचा माल आहे का एवढे महागडे कपडे घ्यायला. त्यातच प्रिया खाली येते. प्रिया त्या मुलीला विचारते की मी जे बुटीकमध्ये ड्रेसेस बघितले होते ते सगळे आहेत ना यात. तर ती मुलगी म्हणते की हो. नागराज प्रियाला म्हणतो की जरा इकडे. काय चाललंय प्रिया तुझं? 25 हजाराचे ड्रेसेस घेते तू, तुला लाज नाही वाटत? प्रिया म्हणते की वाटली ना मला लाज. खरं सांगू तुम्हाला, थांबा मी हिला विचारते. त्या दिवशी मी ब्ल्यू ड्रेस विचारला होता तुम्हाला, त्याची प्राईस किती होती? तर ती मुलगी सांगते की 1.5 लाख रुपये. राकेश म्हणतो की किती? त्यावर प्रिया म्हणते की तुला ऐकायला नाही आलं का, 1.5 लाख रुपये. राकेश त्या मुलीला म्हणतो की बरं, 1.5 लाख रुपये माझ्यासाठी खूपच कमी रक्कम आहे मिस सिद्धी. परंतु ती मुलगी राकेशला अजिबात भाव न देता तिथून निघून जाते. राकेश तिला बाय सी यू करण्याच्याच नादात असतो. तर राकेश नागराजला म्हणतो की पप्पा, 1.5 लाख रुपये? लहानपणापासून आतापर्यंत तुम्ही माझ्या कधी ड्रेसेसला एवढा खर्च नाही केलाय. रविराज खाली येत असतो. नागराज प्रियावर ओढत असतो. नागराज प्रियाला म्हणत असतो की एका पैशाची किंमत नाही आहे तुला, तुझ्यावर कंट्रोल नाही राहिला म्हणून तू अशी वागतीयस. रविराज नागराजला विचारतो की नागराज काय वाढत चाललंय. नागराज मात्र आता चांगलाच घामाघूम झालेला असतो. तर इकडे सायली अर्जुनला विचारत असते की सर तुम्ही मला काल वेगळं कारण सांगितलं आणि आज वेगळं सांगताय, असं का बरं सर? अर्जुन म्हणतो की तिकडचे रस्ते खोदलेले आहे हे कारण तर आहेच, पण त्यांच्या परमिशनशिवाय आपल्याला जाताही येणार नाही. आणि तुम्ही स्वतःहून तिथे जाऊ नका, नाहीतर आपल्या केसला खूप मोठा प्रॉब्लेम होईल. सायली म्हणते की हो. त्यावर अर्जुन म्हणतो की हो, क्राईम सीनवर पुरावे असतात, त्यामुळे तिथे कोणीही जायचं नसतं. सो आता तरी तुम्ही आश्रमापासून लांब राहा, आपण बाकीचं नंतर बोलूयात. जर आता तुमचं सगळं विचारून झालं असेल तर मी जाऊ ऑफिसला. अर्जुन तिथून निघून जातो. सायली मनात विचार करत असते की मी तर फक्त एकच प्रश्न विचारला होता, तरी पण किती बोलले हे असं का वागताय सर माझ्याशी. एवढ्यातच सायलीला कुसुमताईचा फोन येतो. कुसुमताई म्हणत असते की काय ग, आपल्याला कधी आश्रमात जायला मिळणार आहे? की आज तुझा चिडका बिब्बा वेगळी वेगळी कारणं सांगणार आहे. आज वीज कोसळणार आहे, रस्ताच खोदून ठेवलाय. सायली म्हणते की कुसुमताई अगं सर म्हणाले की तिथं जाण्यासाठी पोलिसांची परवानगी लागणार आहे, ते जेव्हा परवानगी मिळवतील तेव्हाच आपण जाऊयात. कुसुम म्हणते की म्हणजे झालं, आज पुन्हा त्याने आनंदामध्ये खोडा घातलाच. मी किती आनंदी होते की आपल्याला घरी जायला मिळणार म्हणून, पण तुझ्या चिडक्या बिब्ब्यासाठी ते घर कुठे, त्याच्यासाठी तर तो आश्रम आहे. सायली म्हणते की आता त्यात त्यांची तरी काय चूक आहे, पोलिसांच्या ज्या पद्धती आहेत त्या आपल्याला पाळाव्याच लागतील. कुसुमताई म्हणते की याचा अर्थ आज थांबावं लागणार. सायली म्हणते की हो ना गं, आपण किती दिवसांपासून म्हणतोय जायचं, पण काय माहीत आपल्याला कधी जायला मिळणार आहे. तेव्हा कुसुमताई म्हणते की ठीक आहे. तर इकडे रविराज हा नागराजला म्हणत असतो की मी तुला काहीतरी विचारतोय नागराज. तू तन्वीला काहीतरी विचारलंस आणि आवाज जरा चढल्यासारखा वाटत होता नाही का? नागराज घाबरतच म्हणतो की नाही दादा, मी फक्त तिला एवढं सांगत होतो की खर्च जरा किंचित कमी कर, थोडा तरी कंट्रोल असायला पाहिजे ना खर्चावर. राकेश म्हणतो की अहो काका, या तन्वीने 25 हजाराचे कपडे घेतले. 25,000. रविराज म्हणतो की 25 लाखाचे पण घेईल. तुला त्याचा काही प्रॉब्लेम आहे का? तिच्यावर कोणी कंट्रोल नाही ठेवू शकत. मला तिचा काहीच प्रॉब्लेम नाही आहे, आणि शेवटी पैसे तर तन्वीचेच आहे, आणि ती कसेही खर्च करू शकते, बरोबर ना नागराज? त्यावर प्रिया म्हणते की बाबा, ते माझ्या चांगल्यासाठीच तर सांगताय, त्यांना माझी काळजी वाटणारच ना की मी तुमच्या मेहनतीचे पैसे असे उडवू नये म्हणून बाबा मी तुम्हाला सांगत होते ना, मला त्या बँक अकाउंटच नको आहे.
आपण ते बँक अकाउंटच डिलीट करून टाकूयात। राकेश म्हणतो की हो चालेल, उद्या सकाळीच बँकेमध्ये जाऊन मी हिचं अकाउंट बंद करण्याच्या सगळ्या प्रोसेस करून येतो। रविराज म्हणतो की ओ युवराज, तुमच्या उत्साहाला जरा आवर घाला। आपल्या फर्मचे जे अकाउंट आहेत ना त्याच्यावर लक्ष द्या आणि त्याचा बॅलन्स कसा कमी होणार नाही हे बघा। प्रिया म्हणते की बाबा, नागराज काकांना हे ड्रेसेस बघून असं वाटलं असेल की मी उगाच पैसे उधळते, पण मी उगाच नाही उधळले पैसे। मी फॅशन डिझायनिंगचा कोर्स करते ना, त्याच्या अभ्यासासाठी मागवले आहेत। जे फॅब्रिक कसं असतं, स्टिचिंग कसं करतात यासाठी मी हे ड्रेसेस मागवले, नाहीतर बाबा मी एवढे पैसे कधीच खर्च केले नसते। रविराज म्हणतो की बाळा, अगं एवढं एक्सप्लेनेशन कशाला देतेयस, तुला हवं ते घे। रविराज नागराजच्या हातातून ते बिल घेतो आणि नागराजला सांगतो की नागराज, इथून पुढे तन्वी जे काही मागेल ते थेट तिच्या रूममध्ये जाईल, तुमच्या दोघांच्या हातात नाही। चल तन्वी, असं म्हटल्यावर रविराज पुढे निघून जातो। तेव्हा ती राकेशला म्हणते की राकेश, मला जरा हेल्प करशील का? राकेश रागातच तिच्या हातामध्ये ते ड्रेसेस ठेवतो। तेव्हा तन्वी तिथून निघून जाते। नागराजचा पारा मात्र चांगलाच चढलेला असतो। इकडे सायली देवी आईची पूजा करत असते आणि हात जोडून म्हणत असते की देवी आई, मला आमच्या आश्रमाची खूप आठवण येते ग। इतरांसाठी तो आश्रम आहे, पण माझ्यासाठी माझं बालपण गेलं ते घर येते। देवी आई, त्या घराची रया गेली ग आता, पण मला ते पुन्हा सजवायचं आहे। आमचं घर आम्हाला लवकर परत मिळू दे देवी आई। असं म्हणताच देवीसमोर लावलेला दिवा फडफडायला लागतो। सायली दोन्ही हातांनी तो वाजवते आणि मनात म्हणते की हा कसला संकेत आहे, त्या घराबद्दल तर नसेलच ना काही। आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो। तर मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या 24 जूनच्या भागात आपल्याला बघायला मिळणार आहे कुसुमताई आणि सायली दोघीही आश्रमाकडे आलेल्या असतात। तेव्हा कुसुमताई म्हणत असते की तुझ्या चिडक्या बिब्याने फक्त थापा मारल्या असतील। सायली म्हणते की अगं थापा कशाला मारतील ते, जेव्हा दोघीही आश्रमाजवळ उतरलेल्या तेव्हा तिथे काही माणसं काम करत असतात। सायली म्हणते की कुसुमताई, अगं ही कोण माणसं आहेत आणि इथं का आली आहेत आणि हे काय करताय ते? तेवढ्यातच एक माणूस वात्सल्य आश्रमाचा बोर्ड खाली फेकून देतो। तर ते बघून सायलीला खूप वाईट वाटतं। सायली त्या दादाला विचारते की दादा, हे काय करताय तुम्ही? त्यावर तो दादा सांगतो की आश्रम पाडायचं काम करतोय। तो त्याच्या माणसांना सांगतो की मागच्या बाजूने सुरुवात करूयात पाडायला। सायली खूप रडायला लागते आणि म्हणत असते की कुसुमताई, अगं आपलं घर। कुसुमताई सायलीला सावरत असते। कुसुमताई सायलीला म्हणत असते की तू नको काळजी करू, आपण काहीतरी नक्की करूयात। परंतु सायलीला आता फार वाईट वाटलेलं असतं। तर मित्रांनो, असेच ठरलं तर मग या मालिकेचे अपकमिंग एपिसोड बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।